नमस्कार मित्र हो. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेमध्ये माननीय श्री प्रतापभाई भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हस्ताक्षर स्पर्धा व श्लोक पाठांतर पहिला गट आहे इयत्ता 5वी आणि 6वी. मित्र हो, असे म्हटले जाते, दानशूर व्यक्तींची व्याख्या ही फार वेगळी असते. हातात पैसा नसला तरी त्यांची श्रीमंत बोली असते. आजच्या या स्पर्धात्मक युगात वावरताना हर तऱ्हेच्या माणसाशी ओळख होते. काही कष्टाला महत्त्व देणारे, काही पैशाला महत्त्व देणारे, तर काही शिक्षणाला महत्त्व देणारे. जो तो आपापल्या परीने आणि स्वमताने वावरताना दिसतो. आणि हो, आजकाल काही लोक आपल्या मित्रपरिवाराला मौज मजेचे साधन मानतात आणि त्यातून सुरू होते ती पैशांची चंगळ. लग्न असो, बारसा असो, नाहीतर वाढदिवस असो, मग पार्ट्या या आल्याच. पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर करत आपले वाढदिवस साजरे करताना स्वतःचा मोठेपणा हा वायफळ खर्चात शोधतात. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाजहित साधणाऱ्या व्यक्ती फार हाताच्या बोटावर मोजणाऱ्या आहेत. आणि अशाच व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतातून मागे राहतात. आज आपण अशाच एका व्यक्तीच्या वाढदिवसाची माहिती पाहणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे माननीय श्री प्रतापभाई भोसले यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थी हा समाज विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि या विद्यार्थ्यांच्या विकासावरच उद्याची पिढी घडणार आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता यावे, यासाठी त्यांनी आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ विविध स्पर्धेंचे आयोजन केले. शिक्षकांच्या मदतीने हस्ताक्षर स्पर्धा आणि श्लोक पाठांतर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी, तसेच अशा दानशूर व्यक्तीपुढे येऊन समाजाच्या विकासास हातभार लावावा, हा दुहेरी हेतू साध्य केला. हस्ताक्षरसाठी 5वी आणि 6वी, दुसरा गट 7वी आणि 8वी आणि 9वी आणि 10वी श्लोक पाठांतरासाठी असे 3 गट केले होते. स्पर्धेचे आयोजन करून प्रथम 3 क्रमांक आणि उत्तेजनार्थ 1 असे रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला. भाई, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर एका मित्रावर बक्षीस वितरण सुरू आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ हा विद्यार्थी पहा द्वितीय क्रमांक आलेला आहे. याला रोख पारितोषिक आणि सन्मानपत्रसुद्धा देऊन सन्मान करण्यात येत आहे. इयत्ता 7वी 8वीचा गट. त्यानंतर हा छोटा गट आहे इयत्ता 5वी 6वी आणि त्यामध्ये हे विजेते विद्यार्थी. तसेच शाळा समिती सदस्य सन्माननीय श्री संजयभाई सावंत पटेल यांनी प्रयत्न केले आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपण सकाळपासून इयत्ता 5वी ते 7वीच्या गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतली, 7वीच्या गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतली आणि 9वी 10वीमध्ये आपण श्लोक पाठांतर स्पर्धा घेतलेली आहे. आणि या स्पर्धेचा निकाल आपण इथं आज जाहीर करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे विजेते स्पर्धक आहेत त्यांना आपण इथं सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय श्री संजय सावंत यांचं शब्दसुमनाने सहज स्वागत करतो. व्यक्तीची जयंती असेल आणि त्या जयंतीनिमित्त जे वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि सामाजिक बांधिलकी जपून अशा प्रकारचे कार्यक्रम इथं साजरे. सन्माननीय श्री प्रतापभाई भोसले यांचा जो वाढदिवस आहे तो पूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाद्वारे तो साजरा होत आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये कुठं मंडळ असतील त्या ठिकाणी साजरा होत आहे. तसंच यासाठी जोरदार टाळ्या होईल. शाळेतल्या मुलांना माझ्या संस्थेला फायदा होईल तो बरोबर ते हेरतात आणि तो या ठिकाणी धागा जोडतात. वाढदिवसाप्रित्यर्थ आयोजित केलेल्या श्लोक पाठांतर आणि हस्तस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे संचालक तथा आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र सन्माननीय संदेशभाई सावंत पटेल, प्रश्न पर्यवेक्षक सन्माननीय श्री राठोड सर, माझे सहकारी सन्माननीय श्री मुरड सर, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, प्रथमतः
प्रतापबाईसाठी आपण टाळ्या वाजवलेल्याच आहेत, पण त्याच्या याच्या सगळ्या घडामोडी माझ्या प्रशासनाच्या वतीने, माझ्या संस्थेच्या वतीने आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. मित्र, पहिली स्पर्धा असून तुमचा जो उत्साह आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे, कारण अगदी शॉर्ट नोटीसवरती आम्ही परवा दिवशी हे सगळं ठरवलं आणि काल तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही एवढ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाला. मला वाटतं 120 विद्यार्थी हस्तक्षेप. हो, 120 विद्यार्थी, 2 हॉल करावे लागले आम्हाला आणि जवळजवळ 40 विद्यार्थी पाठात होय ना. तर पुन्हा एकदा मी बाईंबद्दल सांगेन की त्यांच्या आता बरेचसे योजना आहेत. आता ह्या प्रतापबाईंच्या माध्यमातून ते आहेतच, किंवा अन्य आमदार साहेब आहेत ज्यांचे ते अतिशय खास आहेत, जवळचे आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या शाळेसाठी भरघोस असं आर्थिक सहकार्य किंवा वस्तुनिष्ठ सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे. प्रतापबाईंच्या माध्यमातून मला वाटतं आपल्याला काही संघांना किट देखील देणार आहे, म्हणजे आपले जे कबड्डीचं किट आहे, खो खोचं किट आहे, किंवा हे विद्यार्थ्यांसाठी किट देण्यात येणार आहे. तो कार्यक्रम सुद्धा लवकरच या ठिकाणी होईल. तर जसं बाईंनी म्हटलं की स्पर्धा म्हटल्यानंतर 3 विजेते असणार आहेत, बाकी सगळ्यांना तुमच्या आमच्यासारखाच इथेच कणकवली शाळेतला शिकलेला, पण मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने स्वतःचं आयुष्य त्याने उभं केलं. व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये एकदम उच्च पदावर गेलेला आहे. असा यशस्वी उद्योजक म्हणून आहे. आज भारतापेक्षा जास्त तो परदेशात असतो आणि इथे बऱ्यापैकी कामं करत असतो. तुमच्या आमच्यासारखाच मराठी मीडियममधनं शिकलेला, बऱ्यापैकी चांगल्या लोकांमध्ये, म्हणजे मुख्यमंत्र्यांमध्ये, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांमध्ये बसतो, उठतो. त्याची आवड, शाळेच्या मुलांसाठी काहीतरी करायचं यासाठी आवड त्याला असल्यामुळे तरी म्हटलं की पटेल साहेब काय कुठे आपण करता येईल तर बघा. तर आपली काय शाळा आहेच, तुम्ही काय आमचीच मुलं सगळे आहात, तर म्हटलं आमच्या शाळेत आपण करूया. मग ते हस्ताक्षर स्पर्धा असेल किंवा आणि का श्लोक घेतलं, श्लोक पाठांतर स्पर्धा, संस्कृतचे, अशा गोष्टी केल्या. तर मुलांचा रिझल्ट यांनी काढला असेल, चांगलाच असणार, आपली मुलं सगळी चांगली आहेत. तर प्रताप भोसलेंचा असा मानस आहे, भविष्यात तुम्हाला मुलांना काय लागेल तर आपण चांगला रिझल्ट त्याला देत गेलो, भविष्यात आपल्याला काय लागेल, संस्थेला लागेल किंवा आणि मुलांना उच्च शिक्षणासाठी काय मदत लागेल, त्यासाठी प्रताप भोसले म्हटले की माझ्या वतीने तुम्ही सांगा. एखाद्याला उच्च शिक्षणाला काय मदत लागते किंवा कुठे काय मार्गदर्शन पाहिजे असेल आणि काय पाहिजे असेल, त्यासाठी प्रताप भोसले बोलले की मी तयार आहे, त्यांना काय लागेल ते मदत आपण करू. तुम्हाला जर चांगल्या शिक्षणासाठी आपले शिक्षक चांगले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त कोण तुम्हाला चांगले मार्गदर्शक पाहिजे असतील ते पण उपलब्ध करून देऊ. खेळामध्ये त्यांना आपण रुची आहे, खेळामध्ये तुम्हाला काय लागायचं त्याच्यासाठी मदत करू. संस्थेला पूर्ण मदत करायची मासे त्यांनी दाखवली आहे. पण अशा व्यक्तीला त्याचाच वाढदिवस आहे, तर वाढदिवसाला आता बाकी केक बिक आपण खाणार तो इथे नाही, आपण टाळ्या वाजवून त्याला स्वागत करूया. असं किंवा त्या प्रताप भोसले चांगलं आयुष्य मिळो आणि आमच्या शाळेवर त्याची अशीच मेहर नजर असो, असं म्हणूया ना. मनातल्या मनात म्हणा गंगोमौलीकडे, बाबा त्याला चांगलं आयुष्य द्या आणि त्याची नजर, आपल्या मेहर नजर आपल्या शाळेवर असून दे, आमच्यावर असून दे. जेव्हा ज्या गरज लागेल संस्थेला किंवा शाळेला तेव्हा तो प्रताप भोसले धावत येऊन दे, असं आपण गंगोमौलीकडे प्रार्थना करूया.